आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडीनंतर पाहूयात महत्त्वाच्या बातम्या पण थोडक्यात। राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 778 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आणि आता राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 6427 इतकी झाली आहे। तर गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 14 जणांचा मृत्यू झाला, तर आतापर्यंत एकूण 840 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले। तर मुंबईमध्ये 24 तासांमध्ये 522 रुग्णांची वाढ झाली आणि आता शहरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ही 4205 वर जाऊन पोहोचली आहे। तर 24 तासांमध्ये मुंबईमध्ये 6 जणांचा मृत्यूही झालाय। शहरात कोरोनामुळे आतापर्यंत 168 जणांचा मृत्यू झालाय। धारावीमध्ये 25 कोरोनाबाधित रुग्णांची काल नोंद झाली आहे। एकाचा मृत्यू झालेला असून त्यामुळे तेथील एकूण रुग्णसंख्या 214 वर पोहोचली आहे, तर एकूण मृत्यूंची संख्या 13 झाली आहे। मुंबईतल्या जी दक्षिण विभागामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येनं 500चा आकडा पार केलाय, तर आता जी दक्षिणमध्ये रुग्णांची संख्या 507 वर जाऊन पोहोचली आहे। रुग्णसंख्येबाबत भायखळा दुसऱ्या क्रमांकावर असून या विभागात एकूण 368 रुग्ण आहेत। मुंबईमध्ये प्रतिबंधित क्षेत्रांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आणि आता एकूण 930 प्रतिबंधित क्षेत्र असून 813 वरून थेट 930 पर्यंत मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्र वाढलेली आहेत। भायखळा, कुर्ला, अंधेरी पश्चिम, लोअर परेल, अंधेरी पूर्व, मालाड या भागांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र असून यापैकी 189 भागातील ठिकाणी प्रतिबंध हटवण्यात आलाय। गेल्या 24 तासांमध्ये आतापर्यंत 1229 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण देशभरात आढळले, तर 34 जणांचा यामध्ये मृत्यू देखील झालाय। त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 21,700 इतकी झाली आणि आतापर्यंत 4,325 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय। तर कोरोनाची लागण झाल्यानं आतापर्यंत 686 जणांचा मृत्यू देशभरात झालाय। पुण्यात गेल्या 24 तासांमध्ये 104 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला। आता पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 876 वर जाऊन पोहोचली आहे। नाशिक जिल्ह्यातील मालेगावामध्ये आतापर्यंत कोरोनाचे 110 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत। गेल्या 24 तासांमध्ये मालेगावामध्ये कोरोनाचे 14 रुग्ण सापडलेत। नाशिकामध्ये 10 पॉझिटिव्ह, तर ग्रामीण भागामध्ये 4 पॉझिटिव्ह रुग्ण असून मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय। भिवंडीमधील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत आता वाढ होत असून शहर आणि ग्रामीण भागातील एकूण रुग्णसंख्या 15 वर पोहोचली आहे। ग्रामीण भागातील कोणगाव इथं एका 46 वर्षीय कॅन्सरग्रस्त महिलेचे कोरोना रिपोर्ट जे आहेत ते पॉझिटिव्ह आलेले असून भिवंडी शहरातील गुंगटनगर इथं 62 वर्षीय पुरुष व्यक्तीस कोरोनाची लागण झाली आहे। त्यामुळे ग्रामीणमध्ये 8 आणि शहरात 7 अशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 वर गेलेली आहे। तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचे 11 रुग्ण आढळलेले आहेत। कल्याणमध्ये 6, डोंबिवलीमध्ये 4 आणि टिटवाळ्यामध्ये कोरोनाचा 1 रुग्ण आढळला। आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या 108 वर जाऊन पोहोचली आहे। 6 दिवसांमध्ये कोरोनाचे 48 रुग्ण आढळले। यवतमाळमध्ये 8 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आता पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 14 वर पोहोचली आणि हे 7ही जण पूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले होते। तसंच यामध्ये काही जण त्यांच्या कुटुंबातील सुद्धा असून जिल्ह्यातील 6 प्रतिबंधित क्षेत्रांपैकी एकाच भागातून हे पॉझिटिव्ह आढळत असल्यानं या भागाच्या सीमाबंदीचा परीघ आता वाढवण्यात येणार आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणखी 4 कोरोनाची लागण झाली आहे। संगमनेरमधील 4 कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं, तर आता जिल्ह्यात कोरोनाचे 37 रुग्ण असून आतापर्यंत 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। त्यामध्ये 2घांचा मृत्यूही झालाय। मुंबईमधल्या अंधेरी भागातल्या कूपर रुग्णालयातला धक्कादायक प्रकार काल मध्यरात्री मरण पावलेल्या 2 कोरोना संशयित रुग्णांचे मृतदेह अजूनही वॉर्डमध्येच पडून आहेत। या दोन्ही मृत व्यक्तींचे नमुने कोरोनाच्या चाचणीसाठी पाठवलेले असून अद्याप रिपोर्ट आलेला नाही। मृत्यू होऊन 8 तासांहून अधिकचा काळ झाल्यामुळे आयसोलेशन वॉर्डमधल्या इतर संशयित रुग्ण घाबरलेले आहेत। सांगलीच्या कडेगाव तालुक्यामधील खेराडे बांगीत अंत्यसंस्कार झालेले मुंबईचा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आले आणि त्यामुळेच कुटुंब आणि अंत्यसंस्कार संबंधित 28 जणांना ताब्यात घेत कडेगाव इथं इन्स्टिट्यूशन क्वारंटाईनमध्ये दाखल करण्यात आलं। या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। तर धुळ्यामध्ये कोरोनाचा धोका वाढतोय। धुळे शहरात 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झालाय। 20 तारखेला
त्या व्यक्तीचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले होते। त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला आणि कोरोनामुळे धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 3घांचा मृत्यू झालाय। एकाच दिवसात कोरोनाचे 7 रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिलंय। परप्रांतीय मजुरांसाठी रेल्वे गाडीची सोय करण्याची विनंती त्यांनी केली आहे। मुंबई पुण्याहून रेल्वे सोडण्याची विनंती त्यांनी केली आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परप्रांतीय मजुरांसाठी केंद्रानं विशेष ट्रेनची सोय करावी यासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र दिलेलं होतं। मात्र त्यावर आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी खुलासा केलाय। या क्षणाला तरी मजुरांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करणं धोकादायक होईल असं गडकरी म्हणालेत। कारण यावेळेस जर मजुरांसाठी विशेष ट्रेनची सोय केली तर आपण कोरोना दूत इतर राज्यांमध्ये पाठवल्यासारखं होईल असं गडकरी यांनी म्हटलंय। तर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। त्यामध्ये त्यांनी पोळी भाजी केंद्र, हॉटेल्स या चैनीच्या वस्तू नसून त्या सुरू करण्याची मागणी केली आहे। महसूलसाठी वाईन शॉप सुरू करायला काय हरकत आहे असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। तर मुंबईहून गावी निघालेले 174 नागरिक पोलिसांच्या ताब्यात आलेले असून नाशिकमधील मुंबई नाका भागातून त्यांना ताब्यात घेतले। वेगवेगळ्या वाहनांनी हे नागरिक जे आहेत ते आपल्या मूळ गावी निघालेले होते। सर्व नागरिक गंगापूर रोडच्या कॅम्पमध्ये दाखल झालेले आहेत। पुण्यातील आझम कॅम्पसच्या मस्जिदीच्या दुसऱ्या मजल्यावर विलगीकरण कक्ष उभारण्यात आला। लवकरच आझम कॅम्पसकडून महापालिकेला हा कक्ष हस्तांतरित करण्यात येत असून त्यामुळे यंत्रणेची मोठी सोय होणार आहे। मस्जिदमध्ये उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामुळे एक वेगळं चित्र पाहायला मिळतंय। मुंबईमधल्या पूर्व उपनगरातील पत्रकारांसाठी कोरोना चाचणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, फोटोग्राफर अशा 94 पत्रकारांची चाचणी करण्यात आली आणि या सगळ्या पत्रकारांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले। त्यामुळे पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। कल्याण डोंबिवलीकरांसाठी कोविड-19 तपासणीसाठी स्वतंत्र लॅब होणार आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंजुरी दिली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून तिथे स्थानिक पातळीवर लॅब नसल्याचा मोठा फटका रुग्णांना बसतोय। गंभीर कोरोना रुग्णांवर कोल्हापुरामध्ये प्रथमच प्लाझ्मा थेरपी होणार आहे। कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यातील पहिल्या रुग्णाच्या रक्तामधून प्लाझ्मा घेण्यात आलेला असून गंभीर अत्यवस्थ कोरोना रुग्णांवर या प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून उपचार करण्यात येणार आहेत। राज्यात कोल्हापूरमध्ये बहुधा हा पहिलाच प्रयोग असावा आणि त्यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आलेलं आहे। अंबरनाथ आणि बदलापूर शहरामधील एकाच दिवशी 20 जणांचे कोरोना वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आलेत आणि ही दोन्ही शहरांसाठी दिलासादायक बाब आहे। बदलापूर शहरात 37 जणांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवलेलं असून त्यामधील 14 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेत आणि अजून 23 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत। हिंगोली इथल्या राज्य राखीव दलामधील 6 कोरोनाग्रस्त जवानांची प्रकृती स्थिर आहे। त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत आणि इतर 184 जवानांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्यानं सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय। तर अकोल्यासाठी दिलासादायक बातमी असून अकोल्याच्या पातूर येथील आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती झालेल्या 7 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले। तर काल आलेल्या अहवालामध्ये 7ही जणांचा रिपोर्ट जो आहे तो निगेटिव्ह आला आणि त्या रुग्णांना रुग्णालय प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला। मालेगावमध्ये प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना अडवणाऱ्या पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय। या पोलिसांवर जमाव चालून आलाय। बाहेर जाण्यास परवानगी न दिल्यानं पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय। मालेगावच्या इक्बाल पुलावर हा धक्कादायक प्रकार घडला आणि त्या ठिकाणी तातडीनं कुमक जमवल्यानंतर या जमावाला पांगवण्यात आले। ठाण्यामधील मुंब्रा भागातून ठाणे गुन्हे शाखेनं 25 तबलिकी लोकांना अटक केलेली असून परदेशी नागरिकांना बेकायदेशीर ठेवल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे। यामधील काही जण 10 मार्चला निजामुद्दीन या ठिकाणाहून आलेले होते। ठाण्यातील मुंब्रा भागातून ठाणे गुन्हे शाखेनं 25 तबलिकी लोकांना या प्रकरणी अटक केलेली आहे। तर 14 दिवस त्यांना क्वारंटाईनची मुदत संपल्यावर अटक झालेली आहे।
राज्यात कोरोनाचं संकट गडद असताना वर्ध्यामध्ये संचारबंदीच्या नियमांची पायमल्ली केली जात असल्याचं समोर आलंय। वर्ध्यामध्ये बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। नियम मोडणाऱ्यांना चक्क बाजारातच उठाबशा काढायला लावलाय। चंद्रपुरामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाहीये, मात्र जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाते। गडचांदूर शहरामध्ये मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळके यांनी धडक मोहीम राबवत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 100 नागरिकांवर कारवाई केली आणि या सगळ्यांकडून एक मोकळ्या मैदानात योगा आणि कवायती करून घेण्यात आल्या। तर वर्ध्यामध्ये सामान्य नागरिक जे आहेत ते संचारबंदीच्या नियमाला न जुमानता दिवसा आणि रात्री रस्त्यावर फिरू लागलेत। यावर आळा घालण्यासाठी दबंग महिला नायब तहसीलदार शकुंतला पराचे आक्रमिक होत रस्त्यावर उतरल्यात। अचानक शिवाजी चौकात रात्री 10 वाजता दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। काहींनी फिरू नये अशी कडक तंबीत सुद्धा त्यांना देण्यात आली आहे। तर परभणी येथून कुटुंबाला घेऊन नांदेडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका वाहनावर पोलिसांनी कारवाई केली आणि या वाहनातील 7 कुटुंबियांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। परभणी येथे राहणाऱ्या कुटुंबियांना घेऊन जिंतूर रोड मार्गे निघालेले होते। दरम्यान संबंधित चालकाविरोधात परभणीच्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जे नियम घालून दिलेले आहेत ते पायदळी उडविण्याचा प्रकार मेडशी येथील बँकेसमोर उसळलेला आहे। त्या गर्दीवरून असं निदर्शनास आलं, बँकेची वेळ 8 ते 2 करून ही लोकांची गर्दी कमी होतानाही दिसत नाहीये। जिल्ह्यातील एकमेव कोरोनाबाधित रुग्ण मेडशी येथील असताना ग्रामस्थांमध्ये कोणतीही भीती दिसत नाहीये। तर भिवंडी शहरामधील तीनबत्ती, ठाणगे आळी, निजामपुरा इथं भाजीपाला मार्केट, नवी चाळ, पारनाका इथं धान्य मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी नागरिक दररोज गर्दी करत होते आणि त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत असल्यानं सोशल डिस्टन्सिंग संचारबंदीचे 3 तेरा होताना पाहायला मिळालेत आणि ती बातमी न्यूज 18 वारंवार दाखवली। अखेर त्याची दखल घेत सकाळपासून पोलीस, महापालिका प्रशासनाने सगळे मार्केट लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करत खाडी किनाऱ्यावर आणि इमारतीच्या गच्चीवर लोक बसत असल्याची माहिती पोलिसांकडे आली आणि या लोकांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी चक्क ड्रोनचा वापर केलाय। तर या ड्रोनच्या माध्यमातून खाडी किनाऱ्यावर बसलेल्या 10 तरुणांवर गुन्हे दाखल झालेत। ज्या इमारतींवर नागरिक ग्रुप न बसलेत अशा इमारतींच्या अध्यक्ष आणि सचिवांना नोटीस बजावण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानं 20 एप्रिलपूर्वी जी दुकानं सुरू होती तीच खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून भाजी बाजार सुद्धा 3 ते 4 दिवस बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी घेतला। जिल्ह्यात सध्या 8 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले असून त्यातील 3 जणांचा मृत्यू झालाय। काही रेशन दुकानांवर खूप गर्दी होत असून काही लोक दुकानदारांना विनाकारण दमदाटी करतात, त्यामुळे रेशन दुकानदार हैराण झालेले असून आम्हाला पोलीस संरक्षण आणि 50 लाखांचा विमा संरक्षण मिळावा अशी मागणी दुकानदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। बारामतीमध्ये केंद्रीय आरोग्य विभागाच्या पथकानं काल पाहणी केली। बारामती पॅटर्न कशा पद्धतीने राबवला जातो याचा आढावा त्यांनी घेतला। शेतकऱ्यांसाठी, परप्रांतीयांसाठी, महिलांसाठी आरोग्याबाबत काय उपाययोजना केल्या जातात याचीही माहिती या पथकानं घेतली आहे। वाधवान बंधू आणि त्यांच्यासोबत आलेल्या 21 लोकांना पाचगणीवरून महाबळेश्वरला हलवण्यात आले। 14 दिवसांचा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचा कालावधी संपल्यामुळे महाबळेश्वरवरील बंगल्यावर होम क्वारंटाईन करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आलं। आणि यानंतर सुपरफास्ट महाराष्ट्रामध्ये वेळ झाली। आज इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।